जो कार्यकर्ता असतो त्याला कोणत्याही पक्षात त्या उंचीवरून त्या पदाच्या उंचीवरून ही संधी मिळते. साहजिक आहे, मलाही मोठमोठ्या सगळ्याच पक्षातून ऑफर आहेत. जो कार्यकर्ता असतो त्याला कोणत्याही पक्षात त्या उंचीवरून त्या पदाच्या उंचीवरून ही संधी मिळते. साहजिक आहे, मलाही मोठमोठ्या सगळ्याच पक्षातून ऑफर आहेत. माझं फक्त त्यांच्यासोबत एकाच बाबतीत मतभेद झाले होते की कोऑप्शनमध्ये त्यांनी जे 2 स्वीकृत नगरसेवक घेतले त्यांचा त्या बाबतीत माझा आक्षेप होता. माझी त्या ठिकाणी एकच मागणी होती की मुसलमानांनी आम्हाला भरभरून मतं दिले, एक त्या ठिकाणी कोऑप्शनमध्ये घ्यावा. नमस्कार, मी किरण ओले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल की अमरावतीच्या दर्यापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षांमध्ये विविध प्रकारचे राजकारण होत आहे. आपल्याला जर माहीत असेल तर काँग्रेस पक्षाचे विद्यमान माजी तालुका अध्यक्ष होते सुधाकर पाटील भासाकडे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेची वाट धरली. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसमध्ये एक मोठा भूकंप या ठिकाणी झालेला आहे. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आतिश शिरभाते यांनी सुद्धा आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा हा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे दिलेला आहे. सोशल मीडिया त्या व्हॉट्सअपद्वारे त्यांना हा राजीनामा पाठवलेला आहे. नेमकं राजीनाम्याचं कारण काय आहे, काय सांगाल? तुम्ही काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष होते आणि आज तुम्ही जिल्हाध्यक्षांना राजीनामा पाठवला आहे. नेमकं काय हे राजीनाम्याचं कारण काय नेमकं? मी अतिशय भाग्यशाली अध्यक्ष या शहराचा राहिलेला आहे. माझी नियुक्तीला सध्या 3 वर्ष झालेच आहे. माझ्या सर्वात प्रथम खासदार साहेबांची निवडणूक माझ्या कारकिर्दीत झाली. भरभरून यश मिळालं. मला त्या माध्यमातून एक संघटन तयार करण्यासाठी वेळ मिळाला. दुसरी आमदारकीची निवडणूक हे सुद्धा माझ्याच कारकिर्दीत झाली. त्यामध्ये सुद्धा मी जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पक्षाचं काम आणि आमदार साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिलं. तसंच नगर परिषदेची धुरा शहर अध्यक्ष म्हणून ही सुद्धा माझ्या खांद्यावर होती आणि अतिशय सूक्ष्म पद्धतीनं बूथ वाईज मी त्या ठिकाणी चांगली बांधणी करून 25 पैकी 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष 2,500 मतांच्या लीडने ही सुद्धा कारकीर्द माझ्याच हातातून घडली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवानच समजणार आहे. आदरणीय बबलूभाऊ देशमुख, खासदार बळवंतरावजी वानखडे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला होता तो मी या ठिकाणी स्वार्थ केलेला आहे. तुम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक झाली, नगरपालिका सुद्धा झाली. नगरपालिकेमध्ये चांगलं यश सुद्धा या ठिकाणी मिळालं. परंतु एवढं सारं असताना आधीकाळच्या काळात जर आपण जर पाहिलं तर तालुका अध्यक्ष आणि तुमच्यामध्ये राजकीय वाद विकोपाला गेलेला होता आणि त्यानंतर तालुका अध्यक्षाने राजीनामा दिला. मग काँग्रेसमध्ये तुमचं सर्व गोष्टी पद्धतशीर असताना नेमकं मग तुम्ही आता राजीनामा देऊन राहिले. पण राजीनामा देण्याचं नेमकं कारण का बा? मी सर्वात प्रथम या अगोदरच आपल्याला सांगितलं आहे की 3 निवडणुका ह्या माझ्या कारकिर्दीत झालेल्या आहेत. मी पक्षाचं पद अडवणारा माणूस नाही आहे. मला नवीन कार्यकर्त्यांना संधी देणं आवडते. मला आजही खासदार बळवंतरावजी वानखडे आणि बबलूभाऊ देशमुख हे उद्याच्या नियुक्ती आणि तुझ्या कारकिर्दीचा प्रवास यामुळे मला पुनश्च नियुक्ती देणार असं ते ठासून सांगत आहे. तरीसुद्धा मी या पदाची मोहमाया न ठेवता एक नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे, हाच या मागचा माझा संदेश आहे. राजीनामा दिल्यानंतर आपण कुठेतरी भाजपच्या वाटेवर जाणार असली सुद्धा अशी सुद्धा चर्चा आहे या ठिकाणी. साहजिक गोष्ट आहे. कारकीर्द मी चांगल्याच प्रमाणात गाजवल्या असल्या कारणाने आणि सध्या काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडी ह्या 1-1.5 महिन्यात आपण सर्वजण पाहतच आहे. त्यामुळे ह्या अफवा वागळ्या ह्या फिरणारच आहे. कारण की आपण जर पाहिलं तर बाळासाहेब हिंगणीकर आणि तुमच्यामध्ये संबंध एकदम चांगले घरगुती संबंध आहेत. त्याच्यामुळे कुठंतरी आता आतिश शिरभाते यांना काँग्रेस पक्ष जर सोडला तर ते भाजपच्या वाटेवर जाणार आणि त्या भाजपमध्ये सुद्धा त्यांना मोठ्या पदाची संधी मिळणार अशी सुद्धा चर्चा आहे. जो कार्यकर्ता असतो त्याला कोणत्याही पक्षात त्या उंचीवरून त्या पदाच्या उंचीवरून ही संधी मिळते. साहजिक आहे, मलाही मोठमोठ्या सगळ्याच पक्षातून ऑफर आहेत की हे नाही ते देतो. पण तरीही मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दर्यापूरवासियांना सांगू इच्छितो की मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी दर्यापूर काँग्रेस पार्टीचाच एक कार्यकर्ता म्हणून सदैव राहणार. तालुका अध्यक्ष ज्यांनी जे सुधाकर पाटलांनी राजीनामा दिला त्यांनी सुद्धा असंच म्हटलं होतं की मी पक्ष सोडला नाही, फक्त पदाचा राजीनामा दिला. नंतर 3 दिवसानंतर त्यांनी एक शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. कुठंतरी
तालुका अध्यक्षांनी म्हणजे माझे जे तालुका अध्यक्ष सुधाकर भाडसाकडे यांनी आपली तुमचा जो वाद होता दोघांमध्ये तो वाद कुठेतरी मिटवला का आणि त्यांनी तुम्हाला बोलावलं का शिंदे सेनेमध्ये? माझा आणि त्यांचा वाद हा मुळीच नव्हताच. कारण शहराचं कारभार चालवताना ते माझ्या खांद्याला खांदा लावला, मीही त्यांच्या खांद्याला खांदा लावला आणि यश संपादित केलं. माझं फक्त त्यांच्यासोबत एकाच बाबतीत असं मतभेद झाले होते की कोऑप्शनमध्ये त्यांनी जे 2 स्वीकृत नगरसेवक घेतले त्या बाबतीत माझा आक्षेप होता. माझी त्या ठिकाणी एकच मागणी होती की मुसलमानांनी आम्हाला भरभरून मतं दिले, एक त्या ठिकाणी कोऑप्शनमध्ये घ्यावा आणि दुसरा SC समाजाचा की त्यांचेही मतं आम्हाला भरभरून मिळाले. या 2 गोष्टीची त्यांनी पूर्तता न केल्यामुळे याच बाबतीत माझे राजकीय मतभेद त्यांच्यासोबत होते. सुधाकर भाडसाकडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत खरेदी विक्री असो, बाजार समिती असो, नगरपालिकेचे सुद्धा मोठे बरेचसे नगरसेवक त्यांच्यासोबत गेले. तर या ठिकाणी काँग्रेसची ताकद या ठिकाणी कमी झाली, म्हणजे या ठिकाणी काँग्रेस आता कमजोर होत असल्याची सुद्धा आता चर्चा आहे. सध्याच्या परिस्थितीत शहराची बांधणी मी ही मोठ्या प्रमाणात केल्या असल्या कारणाने शहरातला कार्यकर्ता हा सध्या जिथे आहे तिथंच भक्कमपणे उभा आहे. आणि राहिला नगर परिषदेचा प्रश्न, तर नगर परिषदेचे जवळपास 6 ते 7 नगरसेवक आज आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचा घट होणार नाही आणि कोणताही नगरसेवक हा दुसऱ्या पार्टीत जाऊ शकणार नाही. तुम्ही राजीनामा दिला, शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मात्र तुम्ही काँग्रेसमध्ये अजूनही सदस्य म्हणून आहात? हो, मी सदस्य म्हणून आहे आणि यानंतरही सदस्य म्हणूनच मी राहणार आहे. नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आतिश शिरभाते यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, परंतु ते पुन्हा म्हणजे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी मात्र ते काँग्रेसमध्ये आम्ही एकनिष्ठ असल्याचे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता काँग्रेसमध्ये आणखी कशा प्रकारे राजकारण या ठिकाणी घडणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर.